हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आजचा व्लॉग तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल। तर आम्ही जाणार आहे जेजुरी तुळजापूर म्हणजे कुलदेवतांच्या दर्शनासाठी। तर आम्ही सगळ्यात अगोदर चुडा भरून घेतला मॅडमने आणि मी। तर एरवी पण हातामध्ये बांगड्या एकच असते, त्यामुळे म्हटलं चला आता बांगड्या भरून घेऊया। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी जायचं होतं। आदल्या दिवशी आम्ही बांगड्या वगैरे भरून घेतलेलो आणि माझे वडील आणि आम्ही चाललेलो आहे आता श्रीच्या शाळेमध्ये। तर श्रीचं ॲडमिशन घ्यायचं आहे आम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये। तर आम्ही इथे आलेलो आणि माझ्या मोठ्या ताईच्या घरी सुहासिनींचा कार्यक्रम होता, तर तिकडे पण जायचं होतं आणि संध्याकाळी ड्युट्या होत्या, पण ड्युट्यांना काही थांबता येणार नव्हतं, त्यामुळे मी आलेली होते मोठ्या ताईच्या घरी सुहासिनीसाठी आणि तिला पण लंगर तोडायचं होतं। दाजींच्या पाया पडून आणि ताईचा आशीर्वाद घेऊन आता मी घरी जाणार आहे। तर ही माझी सगळ्यात मोठी ताई आहे, होम मिनिस्टर। त्यानंतर घरी आलो, बॅग पॅकिंग झाली, जेवण वगैरे झाली, बॅग पॅकिंग झाली। आम्ही निघणार होतो 7 वाजता, पण जायला आम्हाला 11:15 वाजलेले आणि मॅडमला घेतलेलं माझी मैत्रीण। तर आम्ही एकमेकींना असं मॅडमच म्हणतो, खूप सख्या मैत्रिणी आहोत, पण ती पहिल्यापासून सवय झालेली आहे, त्यामुळे अगं कागं असं करताच येत नाही नावाने। तर समृद्धी हायवे आहे हा, म्हणजे मागे गेला तो समृद्धी हायवे। इतकं छान वाटलं तिथे प्रवास, म्हणजे ना गाडीला काहीच एकदम स्लो अशी एकदम छान फास्ट जाते, पण आपल्याला अशी स्लो वाटते। त्यानंतर आम्ही आलेलो आहे श्री येडेश्वरी मातेला। तर आमच्या आत्यांनी सांगितलेलं होतं की तुळजापूरला जाण्या अगोदर ह्या येडूआईचं दर्शन घ्यायचं असतं, पण तुळजापूरवरून आल्यानंतर तरी ह्या येडूआईचं दर्शन घ्यायचं असतं। तर तिथलं महत्त्व काय आहे मी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवेलच। चलो, आता आम्ही चाललेलो आहे पायऱ्यांनी वरती। तर खूप वरती आहे, म्हणजे जास्त पण काही पायऱ्या नाही आहे। मी रायगड चढलेले होते, त्यामुळे मला आता ह्या पायऱ्या काही म्हणजे काहीच वाटत नाही आहे। तर माझं रायगडला जाण्याचं मेन मोटो पण म्हणजे काहीतरी असेल की नंतर आम्हाला जायचं होतं, त्यामुळे मला थकवा वगैरे असं काहीच आलं नाही। आणि आता आम्ही पोचलेलो आहे, आम्ही 11ला निघालेलो आणि आम्ही 4 वाजता येडूआईला पोचलेलो, म्हणजे करमाळ्याला। तर सरांनी बघा श्रीरामला घेतलेला आहे। तर राम बिलकुल खाली चालत नाही, त्याला आहे ना झोप पण झालेली नव्हती, त्यामुळे तो आता कडेवरच सरांच्या बसलेला आहे। आम्ही असं सगळ्यांनी त्याला मिळून सर्व प्रवास केलेला आहे। तर व्लॉग कंटिन्यू नक्की बघा। जेजुरीचं दर्शन दाखवेल, तुळजापूर, त्यानंतर अक्कलकोट। स्वामींनी मला अक्कलकोटला बोलवलंच फायनली। आणि इथे आल्यानंतर मंदिर बंद होतं, पण तिथे एक देवीचंच मंदिर होतं बाहेर, आम्ही तिथे दर्शन केलेलं। मंदिर उघडणार होतं 6 वाजता आणि आम्हाला पोहोचायचं होतं तुळजापूरला। सो आम्ही येडूआईचं दर्शन घेतलेलं आणि इथे ह्या बाहुल्यांचा काय म्हणजे काय महत्त्व आहे ते मला कळालंच नाही। तिथे दुकानांमध्ये पण ह्या अशा बाहुल्या असतात विकायला। माझ्या मते तिथे मला 1-2 जणांनी असं सांगितलं की येडूआईला लहान मुलं किंवा बाळ हे अत्यंत प्रिय असतं, त्यामुळे तिच्या ज्या परडीमध्ये नेहमी बाळ असतं। तर आता ही आख्यायिका आहे। राम सीता 14 वर्षांच्या वनवासात होते, तर सीतेने रावणाला हरण केलं होतं। तर सीतेमातेची परीक्षा बघण्यासाठी शंकराने रूप घेतलेलं, म्हणजे पार्वती शंकर आणि पार्वतीचं। शंकर आणि पार्वतीला बोललेलं की येडूआई, आणि मग तिथेच येडूआई असं नाव पडलेलं। तर मी तुम्हाला सेपरेटली तो व्लॉग दाखवेल येडूआईचा, तर तुम्ही यूट्यूबला पण बघू शकता की येडूआईचं काय महत्त्व आहे। त्यानंतर आम्ही सकाळी फ्रेश झालेलो आणि आम्ही आता पोहोचलेलो होतो तुळजापूरला। तुळजापूरला आल्यानंतर आमचा अभिषेक होता, पण म्हटलं बाहेर काय आहे बघून घेऊया ओटीचं सामान, कारण की अभिषेकमध्ये काय असतं ते ब्राह्मण लोक काय घेतात आपल्याला कधी कधी काही कळत पण नाही, आणि ते काय मंत्र बोलतात किंवा काय पूजा करतात ते पण कळत नाही कधी कधी, कारण की आपलं तेवढं शिक्षण नसेल त्याच्यामधलं कदाचित, त्याच्यामुळे। पण म्हटलेलं ओटीच्या सामानामध्ये सर्व आहे का बघून घेऊया। माझ्या वहिनीने मला सांगितलं होतं की तुळजापूरला जाताना देवी आईची ओटी, संपूर्ण ओटी घ्यायची। तर संपूर्ण ओटी आणि अर्ध ओटी म्हणजे काय ते पीस देतात फक्त, म्हणजे एक तुकडा असतो पीसचा, आणि पूर्ण ओटी म्हणजे साडी, चोळी, बांगडी, त्यानंतर पूर्ण शृंगाराचं जे साहित्य असतं ना ते सर्व असतं त्याच्यामध्ये। कुंकू, त्यानंतर जोडवे, मणी, मंगळसूत्र, नारळ, म्हणजे पूर्ण अशी ओटी भरायची असते फुलं, फळं, पानांनी, आणि पूर्ण अलंकार आपण म्हणतो ना, देवीला पूर्ण अलंकार अर्पण करायचे असतात। तर आम्ही आता ओटी पण घेतलेली आहे। तर आम्ही आता मस्तपैकी खूप सकाळी आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो। तर आता इथे आम्ही अगोदर येऊन गेलेलो, पण नंतर मी शूट केलेलं,
तर इथे कल्लोळला आम्ही चाललेलो आहे. आता आम्ही तिथे हातपाय वगैरे धुणार आहे. आम्ही फ्रेश झालेलो होतो, पण व्हिडिओ काढण्यासाठी मी पुन्हा इथे आलेले आहे. गोमुख दर्शन, तिथे गोमुखातनं गाईच्या मुखातनं असं पाणी येतं, पण तिथे व्हिडिओ काढता आला नाही कारण की खूप गर्दी झालेली होती. आणि कल्लोळला पण आम्हाला म्हणजे जिथे आंघोळी करतात ना, तर तिथे पण आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही कारण की खूप जास्त गर्दी होती. तुम्ही बघू शकता, असं खाली जायचं असतं. तिथे गोमुख आहे आणि तिथनं गोमुख तीर्थ आणि नंतर कल्लोळ. आता लाईन तर खूप जास्त होती, म्हणजे गर्दी आम्हाला सर्वच ठिकाणी गर्दी होती. पण आम्ही खूप वर्षांनंतर, म्हणजे माझ्या लग्नाला जवळजवळ 11 वर्ष पूर्ण झाले आणि आम्ही लग्नानंतर गेलो. त्यामुळे म्हटलं खूप छान दर्शन करायचं, चरण दर्शन करायचं आणि तिकडे गेल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. तर आम्ही दोघं जोड्या आणि माझ्या मामाच्या मुलाच्या गाडीत गेलेलो होतो आम्ही. तर योगेश आला नव्हता तुळजापूरला दर्शनासाठी. आता मंदिरात तुम्हाला माहीतच असेल की दर्शन तर घेऊ देत नाही. 3-3.5 तास आम्ही लाईनमध्ये उभं होतो. फायनली आमचं दर्शन झालेलं, अभिषेक पण झालेला देवी आईचा. देवी आईला वस्त्र अलंकार अभिषेक झाल्यानंतर करतात. तर इथे हा चिंतामणी दगड आहे, तर तो जर उजव्या बाजूला सरकला तर आपलं काम किंवा आपली इच्छा जी असते ती पूर्ण होते. पण आम्हाला म्हणजे खूप गर्दी होती तिथे, त्यामुळे आम्ही ते काही केलं नाही. आणि ह्या देवीला नेसवलेल्या साड्या प्रसाद म्हणून देतात. तर कुठली पण साडी घ्या तुम्ही, 300 किंवा 200-250 रुपयापर्यंत असते. तर ज्याला घ्यायचं ते घेऊ शकतात. आमच्या आत्या इथे नवरात्रीला बसायच्या, तर त्या आणायच्या आम्हाला साड्या. आम्ही बघितलेल्या साड्या, पण एवढ्या काही म्हणजे काठपदरच्या साड्या तर होत्याच. त्यानंतर मॅडमने इथे डायरेक्ट लोटांगण घातलेलं आहे, देवी आईचं दर्शन घेतलेलं आहे. आणि दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकटनी वारी, जय देवी जय देवी. आणि तुम्ही बघू शकता, अगदी म्हणजे मला माझं लग्न झाल्यानंतरचीच आठवण आली मॅडमने. आणि आम्ही दररोजच्या शेड्यूलमधनं अजिबात वेळ नसतो एवढी तयारी करायला. तर आम्हाला सर्वजण तिथे बोलत होते की नवीन जोडी आहे का म्हणून. तर रामसोबत होतं त्यामुळे काही वाटलं नाही तसं. पण एकदम म्हणजे तिकडे गेल्यानंतर ते एक आपल्या अंगावरती तेज असतं, किंवा देवी आईचं किंवा देवांचं, देवी देवतांचं दर्शन, पूजापाठ, त्यामुळे आपल्या अंगावरती एक वेगळंच, आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आलेलं असतं. आणि अगदी नवीन जोडप्यासारखं तेज आमच्या चेहऱ्यावरती दोघांच्या पण जोड्यांच्या दिसत होतं. आता आम्ही इथे थोडं बाहेर आलो, प्रसाद घेतलेला, त्यानंतर कवड्यांची माळ घेतलेली मॅडमने आणि थोडी खरेदी केली. जास्त काही घेता आलं नाही आणि व्हिडिओ शूट तर झालंच पाहिजे आम्ही दोघी सोबत असल्यानंतर. तर हा आहे मुख्य प्रवेशद्वार. सकाळी सकाळी आमचं 9:30-10 वाजेपर्यंत दर्शन झालेलं. त्यानंतर आम्ही आलो होतो नाश्ता करण्यासाठी. सकाळी आम्ही चहा घेतलेला होता, तर म्हटलं आता नाश्ता करूया. नाश्त्याला आम्ही मस्तपैकी मेदूवडा घेतलेला. तर मेदूवडा खूपच म्हणजे टेस्टी नव्हता, पण ठीक आहे चला, आता बाहेर आल्यानंतर भूक तर लागतेच. रामला खेळणे घेतलेले. त्यानंतर आम्ही निघालेलो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. मला म्हणजे इतकं एक्साइटमेंट, मी स्वामींना सांगितलं होतं, मी मागेच जेव्हा पारायण केलेलं ना तेव्हा मी स्वामींना म्हटले की स्वामी तुम्ही मला कधी बोलवणार आहे. तर खरंच शिर्डीचं आणि अक्कलकोटचं सेम आहे. जेव्हा बाबांची किंवा स्वामींची इच्छा असते तेव्हाच ते आपल्याला बोलावून घेतात. आणि याची देखील प्रचिती मला आली. स्वामींना वाटत होतं की हिने मला भेटायला यावं आणि स्वामींनी मला बोलवून घेतलेलं. तर अक्कलकोटला गेल्यानंतर मी तुम्हाला खरंच सांगते, मला असं का होतं माहीत नाही, पण मला स्वामींकडे बघितलं का मला डायरेक्ट असं म्हणजे एकदम आपण म्हणतो ना की आपण जवळच्या व्यक्ती जवळ गेल्यानंतर आपल्याला कसं रडू येतं, तसं मला स्वामींच्या फोटोकडे बघितलं की स्वामींना मी काहीच सांगत नाही, मला स्वामींकडे बघून फक्त रडायला येतं. म्हणजे ते एक रडणं म्हणजे काय असतं माहिती का, म्हणजे स्वामींना काहीतरी कळतंय आणि स्वामींना सगळं कळतंय असं मला वाटतं. तर आम्ही तिथे अक्कलकोटला आम्ही अगोदर स्वामींचं दर्शन घेण्या अगोदर मी खरंच सांगते आम्हाला खूप भूक लागली होती आणि राम पण सोबत होता. प्रवास पण खूप जास्त, आम्ही फक्त नाश्ता केलेला, त्यामुळे आम्ही अगोदर अन्नछत्रमध्ये आलेलो. आणि मी तुम्हाला खरंच सांगते अक्कलकोटला जर गेलात ना तर स्वामींचा प्रसाद नक्की घ्या. इतका सुंदर प्रसाद असतो आणि अगदी मोफत, म्हणजे आपल्याला 1ही रुपया पे करावा लागत नाही. तर मॅडमने माझं ताट घेतलेलं, राम होतं माझ्यासोबत. तर भात, त्यानंतर हे वरण म्हणजे सांबरसारखं, भाजी आणि शिरा,
इतकं छान प्रसाद होता स्वामींचा. अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामींचा प्रसाद घ्यायला कोणीही विसरू नका. तर आम्ही बाहेरच्या याच्यात बसलेलो, खूप गर्दी होती आणि हे मधलं आहे अन्नछत्र, किती मोठं आहे बघा. स्वामींची काय लीला आहे, एका वेळी इतके लोक निशुल्क म्हणजे आजकाल जेवण करतात म्हणजे किती मोठं. तर स्वामींनी सांगितलेलं आहे की आपल्या दारामधनं पण असंच अन्नदान झालं पाहिजे. आणि स्वामींच्या इथे खूप छान छान मूर्त्या होत्या, पण म्हटलं आता स्वामींची मूर्ती नाही घेतली मी. माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे माझ्या वडिलांनी दिलेला. आणि आता आम्ही आलेलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी. तर स्वामींना भेटण्याची एक इच्छा आणि ओढ होती, त्यामुळे दर्शन पण खूप खूप सुंदर झालेलं. माझं दर्शन इतकं सुंदर झालेलं म्हणजे मला लाईनमध्ये आपोआप सर्वजण असे पुढे पुढे काढत होते असं वाटलेलं. स्वामी सेवेकरीच इतकं छान. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेलेले. खूप खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. खूप म्हणजे मी आता ठरवलं की मी स्वामींना भेटायला, स्वामी जेव्हा ठरवतील ना तेव्हा मी स्वामींना नक्की भेटायला जाणार आहे. आणि तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये मला स्वामी दिसत होते. मी प्रत्येक गोष्टीला असा हात लावून बघत होते. मला तिथे फोटो आणि व्हिडिओ काढण्याची पण काही इच्छा नव्हती, फक्त स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं मला. तर यांनीच म्हणजे स्वतःहून माझेच यांनी व्हिडिओ काढलेले, पण मी म्हटलेलं की स्वामींनाच पूर्ण आपण इथे वेळ द्यायचा म्हणून. त्यानंतर राम माझ्याबरोबर नेहमी केंद्रात येतो, त्यामुळे त्याला केंद्रातल्या सर्व सवयी माहीत आहे. आम्ही मुजरा केलेला तिथे, तर तो आज मुजरा करत नव्हता. आम्ही दरवेळेला केंद्रात गेलो किंवा आम्ही वरती जरी आम्ही दर्शनाला आलो ना म्हणजे आमच्या घरी, तरी पण राम हा मुजरा केल्याशिवाय त्याचा नमस्कार नसतोच. तर स्वामींना मुजरा केलेला. आणि हे आहे वटवृक्ष. वटवृक्ष बघा, तिथे असे दोरे बांधलेले असतात. ज्यांची माझ्या मते असं मला वाटतं की ज्यांची काही इच्छा असेल ना तर ते तिथे असे दोरे बांधतात. तर आम्ही असं काहीच इच्छा घेऊन गेलेलो नव्हतो स्वामींकडे. स्वामींना फक्त भेटायचं होतं मला. स्वामींचं छान असं मस्त दर्शन झालं सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि आता आम्ही निघालेलो आहे पंढरपूरकडे. तर पंढरपूर मी जेव्हा माझ्या लग्नाच्या वेळेस गेलेले ना, मी तुम्हाला खरंच सांगते मला काही आठवत नाही आहे म्हणजे की. आणि चेंजेस पण भरपूर झालेले आहे. म्हणजे मी तुळजापूरला गेलेले ना तर तिथे पण भरपूर सारे चेंजेस मला दिसलेले. त्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलेलो ना, तिथे पण भरपूर 10 वर्षांमध्ये भरपूर सारे चेंजेस होतात. तर आता आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला. तर विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला. माझे वडील हे वारकरी संप्रदायातलेच आहे, त्यामुळे विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर माऊली, त्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराज यांचा आम्हाला पहिल्यापासूनच अभंग वगैरे येतात, हरिपाठ येतो. आणि अशी छान छान भजनं म्हणत आम्ही पोचलेलो आहे. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. पंढरपूरला गेल्यानंतर खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, आम्हाला काहीच सुचत नव्हतं. तर आम्ही गाडी खूप दूर पार्क केलेली. आम्ही परत गाडी घेऊन आलेलो आणि आम्हाला जायचं होतं चंद्रभागेवरती. तर चंद्रभागेवरती आम्ही करणार होतो आंघोळी किंवा तोंडात पाय धुणार होतो, जसं शक्य होईल तसं. तर आमचं सर्व आता आम्ही इथे फ्रेश झालेलो आणि आता आम्ही आलेलो आहे दर्शनासाठी. सगळ्यात अगोदर आम्ही दर्शन घेतलेलं आहे पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. सर्वांना जे वारकरी पंथातले आहे त्यांना माहीत असेल की पुंडलिक हा किती मोठा भक्त होता विठ्ठलाचा. तर आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेतलेलं आणि आता आम्ही जाणार आहोत विठुरायाच्या दर्शनासाठी. तर तुम्हाला सांगते की विठुरायाच्या दर्शनासाठी जाताना मोबाईल असेल, फोन असेल, पर्स असेल, मोबाईल फोन असेल, पर्स असेल, ते काहीच अलाउड नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्व बाहेरच लॉकरमध्ये लॉक केलेलं आणि आता आम्ही चाललेलो आहे विठुरायाच्या दर्शनासाठी. त्यामुळे तिथे काही व्हिडिओ काढता आला नाही आणि खरंच बरं वाटलं मला की म्हणजे आपण फक्त पूर्ण समर्पण आपण देवासाठी द्यायचं आहे. तर आम्ही इथे त्या बकरीचे ॲक्शन करत होतो. तर पंढरपूरला आम्हाला काही फोटोज वगैरे काढता आले नाही. त्यानंतर आम्ही रात्रीच गाडीमधनं जेजुरीला आलेलो आणि जेजुरीला इथे आम्ही आता आम्ही इथे कराबाईवरती पूजा केलेली अगोदर देवांची. त्यानंतर आम्ही गड चढणार आहोत. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. जेजुरीची खूप धमाल मी तुम्हाला दाखवणार आहे. मल्हारी रायाचं दर्शन. आता आमचं दर्शन झालेलं होतं अक्कलकोट स्वामी समर्थांचं, तुळजा भवानी मातेचं आणि त्यानंतर पंढरपूरचं विठ्ठल रखुमाईचं. रात्री पोहोचलेलो त्यामुळे फोटोज वगैरे काहीच काढता आले नाही.
तर बघा आता आमची आरती पण झालेली आहे आणि इथे पूजा पण झालेली आहे. तर इथेच ते नैवेद्य वगैरे करून देतात. घरून शिदा पाणी आणायचं असतो, कोरडा शिदा, त्यामध्ये हरभऱ्याची डाळ, मीठ, त्यानंतर गव्हाचं पीठ, असं शिदा मी घेऊन गेलेले होते घरून. नाही घेऊन गेलो आपण तरी पण त्यांना दक्षिणा द्यावी लागते, त्याच्यामध्ये ते आपल्याला सर्व करून देतात. तर इथे मी शिदा दिलेला आणि मस्तपैकी आता आम्ही जाणार आहे जेजुरी गडावरती. तर तिथे 3 नैवेद्य ठेवलेले, म्हणजे एक कराबाईवरती एक नैवेद्य आणि 2 नैवेद्य तिथे देवांना. आणि आता इथे 2 नैवेद्य आपल्याला पहिल्या पारीवरती ठेवायचे असतात. मार्तंड भैरवाच्या गडाच्या पहिल्या पारीवरती आपल्याला नैवेद्य ठेवायचे असतात. आणि तिथून आम्ही भंडारा, 5 खोबऱ्याच्या वाट्या, ते सर्व घेतलेलं. वरती तळी पण भरायची होती. आणि पुढे पूर्ण ब्लॉग नक्की बघा. मॅडमच्या ड्युट्या पण आहे तिथे. तर खूप खूप छान मस्त कार्यक्रम झालेला. आणि जेजुरी गडावरती तर पूर्ण असा भंडाराच भंडारा, पूर्ण असं. आणि बघा आता आमच्या लग्नाला एवढे वर्ष झाले तरी पण यांनी उचलून घेतलेलं. 21 पायऱ्या उचलल्या. त्यानंतर मॅडम, त्यांचा तर पहिलाच टाईम होता, म्हणजे ते लग्नानंतर आलेलेच नव्हते, तर त्यांनी पण 21 पायऱ्या उचलून घेतलेल्या. गड असा जास्त काही उंच नाही आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलेलं की मी रायगड एवढा उंच चढून आलेली, त्यामुळे मला हा गड काहीच वाटला नाही चढायला. येडूआईचा पण गड मला काहीच वाटलेला नाही आणि आता हा मल्हारी रायाचा पण गड काहीच वाटला नाही. पण रामसोबत होतं त्यामुळे हळूहळू चालावं लागलं. हा आहे माझ्या मामाचा मुलगा योगू, आणि तो तर एकदम पक्का, म्हणजे एकदम ट्रेन ड्रायव्हर आहे एकदम. म्हणजे गाडी खूप छान चालवतो तो. पहिल्यापासूनच खूप वर्ष झाले त्याला गाडी चालवतो तो एकदम छान. आणि इथे बघा हा घोडा, इथे फोटोज काढायचे होते. ते आम्हाला खूप आग्रह करत होते फोटो काढण्यासाठी, पण म्हटलं आमच्या लग्नाला ऑलरेडी 10-11 वर्ष झालेले आहे, तर आम्ही फोटो, आमचे सर्व हौस झालेली आहे. आता आम्ही फक्त दर्शनासाठी आलेलो आहे. तर गडाच्या बघा एवढ्या 5 साऱ्या पायऱ्या आहे. आता मी तुम्हाला सांगते की वरती आहे म्हाळसा आणि खंडेराय आणि हेगडी प्रधान आहे. सगळ्यांनी जय मल्हार सिरियल बघितली असेल, तर जय मल्हार सिरियल बघितल्यानंतर आपल्याला कळालं की मल्हारी रायाचा इतिहास काय आहे म्हणून. तर खरंच असे सिरियल बनवायला पाहिजे. तर बघा इथे असे फोटोज काढून देतात. तर मॅडम ते पहिल्यांदाच आलेले होते, त्यामुळे सरांनी आणि मॅडमने फोटोज काढलेले मस्त छान छान. आणि आम्ही काही फोटो काढला नाही, आम्ही लवकर वरती गेलेलो. तर ते पहिल्यांदा आलेले त्यामुळे ते हळूहळू येत होते, म्हणजे त्यांनी सगळं व्यवस्थित फोटोज वगैरे काढले. आम्ही फास्ट असं पुढे गेलो, कारण की राम कधी, लहान मुलांचं कधी काही भरोसा नसतो, कधी रडतील ते, कधी त्यांचा मूड ऑफ होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही पटकन वरती गेलेलो. योगेश होता आमच्यासोबत, मी, हे आणि राम. तर इथे बघा असं क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा असं इथे छान पुतळा बनवलेला आहे. आता मला याचं काय आहे ते माहीत नाही आहे, जर कोणाला माहीत असेल तर मला सांगा. तर रामला मी असंच रायगड घेऊन चढलेले होते आणि इथे पण जेजुरीच्या पायऱ्यांवरती, पण जेजुरीच्या पायऱ्या थोड्या रिस्की आहे, म्हणजे अशा थोड्या उंच आहे. त्यामुळे माझा भाऊ मला बोललेला की त्याला खाली सोड म्हणून, त्याने पण त्याला उचलून घेतलेलं. पण लहान मुलांची म्हणजे कॅपॅसिटी, खरंच कॅपॅसिटीपेक्षा जास्त चाललेला राम. आता आम्ही पोहोचलेलो आहे मुख्य द्वारला आणि तिथून पुढे थोडंच राहिलेलं आहे जेजुरी. तर जेजुरीला किती पायऱ्या आहे हे मी काही मोजलेलं नाही आहे. आणि बघा सगळीकडे असं पायऱ्यांवरती वरती गेल्यानंतर सगळीकडे भंडाराच भंडारा. उधळी तो देवा भंडारा, करुणी तुझा जागर, येळकोट येळकोट, जय मल्हार, श्री खंडेराय महाराज की जय. आणि कुलदैवत आणि कुलदेवीला आपण वर्षातनं एकदा आलेलं पाहिजे, एकदा तरी आलं पाहिजे वर्षातनं. तर आम्ही खूपच मोठा गॅप ठेवलेला, म्हणजे नक्की 10-11 वर्ष पूर्ण झालेले. आणि म्हटलं चला आता फायनली जेव्हा योग असतात तेव्हा आपल्याला यावंच लागतं. देव आपल्याला भेटायला बोलवतो, देवानेच आपल्याला सर्व दिलेलं असतं. आपण देवाकडे, म्हणजे देवाला काही नेतो म्हणजे काही उपकार असं काही नाही आहे, देवच आपल्याला सर्व देतो आणि देवाची किंमत. ठीक आहे, चलो आता पुढे बोलूया. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे जेजुरी गडावरती. तर चला आता आलेलो आहे फायनली गडावरती. आणि इथं मल्ल दैत्य, त्यानंतर मध्ये पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मध्ये हेगडी प्रधान एका घोड्यावरती बसलेले आहे आणि एक घोडा आहे मध्ये. त्यानंतर म्हाळसा आणि आपले मल्हारी मार्तंड. त्यानंतर इथे मल्हारी हा शंकराचाच अवतार होता, त्यामुळे इथे बाहेर नंदी पण आहे. जेजुरगड पर्वत
जणू दुसरे काही कैलास, स्वर्गच आहे खरंच. आणि आता आम्ही लाईन लावणार आहोत. इथे पण खूप मोठी रांग होती, पण सकाळीच आलेलो त्यामुळे फास्ट चाललेलो. आमचं कराबाईवरतीची जी पूजा होती ती आमची 6 वाजता झालेली. त्यानंतर आम्ही 7 वाजेपर्यंत तिथली पूजा केली. 6:30 वाजेपर्यंत आम्ही लगेच इकडे आलेलो जेजुरी गडावरती. खाली चहा वगैरे घेतलेला आणि आता लाईनमध्ये चाललेलो आहे फास्ट. तर खूप साऱ्या अशा लाईन आहेत. तर मला कळत नाही असं का, म्हणजे ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे की आपले लोक जे असतात ना ते खूप असे, जर अशी लाईन नसती ना तर खूप त्यांनी गर्दी केली असती. त्यामुळे म्हटलं चला आता फास्ट जाऊया. आणि भंडारा बघा, सगळीकडे गडावरती भंडारा आहे. तर हा आहे पश्चिम दरवाजा, म्हणजे आपल्याला जर बाहेर जायचं असेल तर. त्यानंतर इकडे विष्णुपद आहे. तिकडचे व्हिडिओ पण खूप सारे व्हायरल झालेले, त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती असं लोकांना जर पेटी डायरेक्ट पॅक करून घेतलेलं आहे. विष्णुपद जे जोड्या असतात तिथे हात ठेवून पॅक करून घेतलेला आहे. तर हा इथे माझा सबस्क्रायबर भेटलेला, तर तो माझे व्हिडिओ बघायचा. तर त्याने पण मला सांगितलं की कसं व्हिडिओ जय तू हिंद राष्ट्र, जय तू हिंद राष्ट्र. अरे बोल बजरंग बली, अरे बोल बजरंग जय घोष करत भजन म्हणत आम्ही गेलेलो. तर आता आमचं दर्शन अजून झालेलं नाही आहे, आम्ही अजून लाईनमध्येच आहोत. तर अशी खूप सारी मोठी लाईन होती. आणि बघू शकता हे मंदिर आहे मल्हारी रायाचं. गर्दी तर इथे 12ही महिने गर्दी असते. आपण असं म्हणूच शकत नाही की आत्ता गर्दी नसते नंतर गर्दी नसते. नेहमीच तिन्ही पण ऋतूमध्ये 12ही महिने गर्दी असते. आता आम्ही वरती आलो, लाईन झाल्यानंतर वरती फायनली मंदिर लागणार आहे. तर इथे फोटोज आणि व्हिडिओज काढायला अलाउड नाही. बघा असं सगळीकडे भंडारा उधळला जातो. तर आता हे मंदिर आहे. फोटो असं आणि व्हिडिओज काढायला आवाज येतो. तर खरंच आपलं म्हणजे कुलदैवत खरंच म्हणजे काहीतरी आहेच, ज्याला कळेल त्यालाच कळेल असं मला वाटतं. तिथे आम्ही छान मस्त असे व्हिडिओज काढलेले. दर्शन पण खूप छान झालं आमचं. सगळ्या ठिकाणी दर्शन खूप छान झालेलं, म्हणजे एकदम हात लावून दर्शन झालेलं. तर खूप छान वाटलेलं. हा हे योगू त्याने पण मस्तपैकी त्याला म्हटलं चला तर तू पण एखादा व्हिडिओ काढ. आणि हे आहे दीपमाळ. तर इथे दीप लावले जातात. आता आम्ही प्रदक्षिणा मारणार आहोत. तर दाखवते मी तुम्हाला. जाताना असे छोटे छोटे मंदिरं आहेत. आणि आता आम्ही एक प्रदक्षिणा तरी घालावी लागते, त्यामुळे आम्ही आता प्रदक्षिणा पूर्ण करत आहोत. मॅडम त्यांचं दर्शन पण होत आहे तोपर्यंत. त्यानंतर आम्हाला तळी भरायची आहे आणि दिवट्यांचा कार्यक्रम पण करायचा आहे इथेच. तर त्यांना इथे लंगर तोडायचं होतं. तर लंगर काय असतं, कसं तोडतात ते पण पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता हे आहे, मी तुम्हाला सांगितलं की ही विष्णुपद, विष्णूची पावलं. तर इथे यांनी बघा असं पेटी करून घेतलेली आहे. आणि तिथे पण आम्ही दर्शन घेतलेलं मस्तपैकी. आणि इथे मल्ल दैत्य, प्रथम दर्शन इथे मल्ल दैत्याचं घ्यावं लागतं. मल्ल दैत्य मणिमल्लासूरची जर कथा कोणाला माहीत असेल. त्यानंतर आम्ही आलेलो होतो तळी भरण्यासाठी. तर तळी आपल्याला पण भरता येते, पण तिथे ते सगळं असं व्यवस्थित म्हणजे तळी भरतात. त्यामुळे म्हटलं चला आता तिथेच तळी भरूया. तर आपल्या डोक्यावरचा भार, त्यानंतर आपल्याला सुख समृद्धी, संपत्ती, त्यानंतर आरोग्य सगळं व्यवस्थित लाभो हे सगळं ते म्हणून घेतात आपल्याकडनं आणि देवाला साकडं घालतात. अशी तळी भरली जाते. आणि सगळेजण असे मस्तपैकी बघत होते की ही 2-3 त्याच्यामध्ये सबस्क्रायबर पण निघालेले माझे. आणि हा आहे खडा.
तुम्ही जर जय मल्हार सिरियल बघितलेली असेल ना तर खंडेरायाचे सर्व अलंकार त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत आणि खंडेरायाचं सगळं म्हणजे आपल्याला सर्व जो इतिहास सर्वांना जाणून घ्यायचा असेल ना तर जय मल्हार सिरियल झी मराठीवर लागायची बघा. तर खूप छान सिरियल होती ती, आम्ही रोज बघायचो. तर आता आम्ही गड उतरत आहोत दुसऱ्या वेने. तर तिकडनं पण जाता येतं पण आम्हाला बाणाईचं दर्शन घ्यायचं होतं. तर तुम्हाला माहीतच असेल की म्हाळसाला जेव्हा म्हाळसा आणि बाणाई ह्या दोघी मैत्रिणीच होत्या, पण म्हाळसानेच खंडेरायांना सांगितलेलं होतं की जयाद्री की तिच्याशी तुम्ही विवाह करा. पण ते जेव्हा त्यांनी अवतार बदलला म्हणजे दुसरा पार्वती होती म्हाळसा आणि जयाद्री होती बाणाई. तर म्हाळसाला हे काही सहन झालं नाही. जेव्हा ते मल्हारी रायाच्या अवतारामध्ये बाणाईशी त्यांनी विवाह केला तेव्हा म्हाळसा खूप चिडली आणि म्हाळसाने सांगितलं की हिला वरती आणायचं नाही म्हणून. त्यामुळे बाणाईला स्थान गडाच्या पायथ्याशीच दिलेलं आहे. तर ही बाणाई बघा अशी इकडे एकटीच आहे. तर म्हाळसा आणि बाणाई या खंडेरायाच्या 2 पत्नी. तर ही आहे बाणाई. तर बाणाई देवीचं दर्शन घेतलेलं, तिथं पण ओटी भरलेली, म्हाळसाईला पण ओटी घेऊन गेलेली. बाहेर जर गेलो ना तर मुलं आपले माझं श्रीराज घरी होता तर म्हटलं त्याला काहीतरी घेऊया. रामला तर घेतलेलंच होतं, त्यानंतर आनंदी आणि कार्तिकी पण घरी होत्या. तर मॅडमला म्हटलं काहीतरी खेळणे घेऊया, कारण की मुलांना कुठे पण गेलं ना तर हौस असते सगळ्या खेळण्याची. नंतर इथे अशी पूजा मांडलेलीच असते त्यांची. तर शेचा असतो मस्त असं देवाचं हात जोडून फक्त म्हणतात आई माझी विनंती मल्हारीला सांगा. देवा तुम्ही खंडोबा बाबा 101 रुपये सीमाताई आणि दीपक दादावर का देवाचे भोळे भक्त दक्षिणा देणार आहेत. खंडेरायाला देवा डोळ्यात पुढे ठेवा, पाठीमागे टाकू नका. चिमूटभर भांडाराचं लिहिणं सदैव कामपाणी लावायला भेटू द्या. जय मल्हार. पूजा पण करून झालेली आहे. आरती झाल्यानंतर त्यानंतर आम्ही आलेलो होतो लंगर तोडण्यासाठी. तर इथे असं भंडारा वाहतात अगोदर. तर लंगर म्हणजे जी ही आपल्या देवारामध्ये जो लोखंडाचा जो तुकडा असतो ना तर तो लंगरामध्ये तोडलेला असतो. तर तो तिथे चेंज करून घ्यायचा असतो.
तर ही साखळी अशी एका दगडाला बांधलेली असते आणि ते येळकोट येळकोट जय मल्हार नावाने आपल्याला ओढायची असते. तर ती जर तुटली तर आपला लंगर तुटतो असं म्हणतात व्यवस्थितपणे. तर सरांनी असं छान असा लंगर तोडतायत का बघूया आता आपण. आणि येळकोट येळकोट जय मल्हार श्री खंडेराय महाराज की जय. हां बघा, हा तुकडा जो पडला ना, तर हा तुकडा आपल्याला घरी घेऊन जायचा असतो आपल्या देवाऱ्यामध्ये. आणि आता पूजा झालेली, लंगर पण तोडलेला. मॅडमला आणि त्यांना नैवेद्य असतो थोडासा, तो खावा लागतो तिथे जोडीनेच. तर पुरणाचा नैवेद्य पण सांगितलेला होता. पुरणपोळी होती, भाजी होती, वरण भात होता आणि पापड होता. तर आता डोळ्याला पाणी लावून आणि मग हे नैवेद्य खाणार आहेत हे दोघेजण. आता सर्व जेजुरी पण झालेली आणि आता आम्ही आलेलो होतो. खूप भूक लागलेली होती, त्यामुळे इथे खूप छान हॉटेल होतं एक विठुराया व्हेज म्हणून. मस्त तिथे आम्ही खूप छान जेवण केलेलं. म्हणजे आम्ही 3 दिवस होतो ना, 3 दिवसांमध्ये आम्ही मस्त असं जेवण इथेच झालेलं आमचं. तर हा विठुराया इथे बघा. जेजुरीमधनं निघाल्यानंतर आम्ही पुढे चालल्यानंतर लगेच या हॉटेलमध्ये जेवलेलो. मस्त जेवण होतं एकदम. तर चला आता आम्ही चाललेलो आहे फायनल डेस्टिनेशनवरती. म्हटलं जाता जाताच आम्ही आळंदीला जाऊन आलेलो होतो ट्रिपला. जेव्हा गेलो होतो ना, रामने आणि श्रीने आणि मी पण बघितलेलं आळंदी. तर म्हटलं आता देहूला जाऊया. संत तुकाराम महाराजांनी जिथे गाथा विसर्जित केलेल्या होत्या आणि त्यांचं सदेह वैकुंठ गमन जिथे आहे त्या देहूला आम्ही जाणार आहोत आता. तर सर्वांना माहीत असेल संत तुकाराम महाराज हे किती मोठे विठ्ठल भक्त होते. म्हणजे त्यांच्या मुखात नेहमी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते संसारिक होते पण त्यांनी परमार्थ पण तेवढाच याने केलेला. आणि आता आम्ही गाडीत चाललेलो आहे देहूला. यांना झोप लागलेली होती आणि चलो आता देहूला जाऊया. पुण्यामध्येच आहे देहू. खूप छान मंदिर आहे तिथे. पण राम थोडा तिथे नाटकं करत होता, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं. आणि ह्याच नदीमध्ये संत तुकारामांनी आपल्या गाथा विसर्जित केल्या होत्या. पण त्या गाथा वरती आल्या होत्या पाण्यामधनं आणि विठुरायाने त्यांना गरुड पाठवलं होतं घेण्यासाठी. वैकुंठ गमन सदेह ते गेले होते आणि तेव्हा लोक त्यांना इतकी नावं ठेवायचे. पण नंतर ज्ञानेश्वर माऊलींना पण खूप त्रास झालेला. तर घरी आल्यानंतर आम्ही तळी भरलेली. आणि पुढचा व्लॉग हा सुहासिनींचा आहे, सो नक्की बघा आणि छान छान लाईक शेअर आणि कमेंट करा. तर कसा वाटला आमचा जेजुरी तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूरचा प्रवास आणि दर्शन मला कमेंट करून नक्की सांगा. तुळजा भवानी माता की जय. खंडेराव महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना.